रेल्वेने बंद केला जुना पारंपरिक रस्ता. पर्यायी मार्ग देण्याची ग्रामस्थांची मागणी. रस्ता न दिल्यास आंदोलन व आत्मदहनाचा इशारा. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे स्टेशन मशिदीकडे जाणारा पारंपरिक रस्ता बंद झाल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज आक्रमक झालाय. रेल्वे प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अन्यथा 3 जून रोजी उपोषण आणि तोडगा न निघाल्यास 4 जून रोजी आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. या मागणीला ग्रामपंचायतीचाही पाठिंबा असल्याचे उपसरपंच राजेश काकडे यांनी म्हटलंय. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला रस्ता पहिले भुयारी देतो, नंतर ते म्हणले की अडचणी ती येते. तर आम्हाला त्यांनी पुला खालून दिला आणि एकोपी दिलं आणि त्यांनी सांगताना आम्हाला सांगितलं होतं की आमच्या आत्याचं घर, हे घर ॲक्वारेशन करून त्याच्यानंतर रस्ता ह्याच्यापर्यंत येतो पिंपऱ्यापर्यंत. तर त्यांनी न देता आता त्यांनी सगळं काम पूर्ण केले आणि एवढीच लाईन राहिली आणि ही जर लाईन टाकली तर आमच्या एखादा मारायला लागला तर ती जागा मरण, पण त्याला नेता येणार नाही. आणि कोणतीच गोष्ट आम्ही ना आत्तापर्यंत 100 वर्ष मागच गेलेलं आहे आणि ह्याच्या पुढे बी अजून 100 वर्ष मागच जाणार आहे आम्ही. कारण त्यांनी 65 फुटी रस्ता आमचा जर अडवला त्याच्यामुळे ही वस्ती 100 वर्ष मागच आहे. इथं ग्रामपंचायतला सुद्धा काय करता येत नाही. बोलते आम्ही इथं आहे ना भरपेट वस्तीवर लोक आहे राहायला. आम्हाला रस्त्याचं लय वांद झाले, यायचं पाणी हे आम्हाला पलीकडनं आणावं लागतंय कधी कधी जाऊन. पाईप हे सारखे फुटत्यात रोळामुळं, त्यामुळे आहे ना आमचे लय हाल चाललेले इकडं. काही पण करून आहे ना लेकरं बाळ शाळेला हे जात्यात येत्यात. आम्हाला रस्ता पाहिजे. तुमच्याकडे रस्ता अजिबात नाही का? कसलाच रस्ता नाही, वंडून जावं लागतंय. म्हातारे बाहेर तर पडत्यात तोंडावर. मी पण पडली हांडा घेऊन, ती दिवशी माझी पोरगी पडली हांडा घेऊन. आमच्या सगळ्या हांड्या सुद्धा कानावले झाल्यात. काय करायचं, लय हाल चालल्यात आमचे. रेल्वे जर रस्त्यावर उभी असेल ट्रॅकवर तर मग काय करता तुम्ही? मग तर लय हाल होते, ते हालच तर थांबावं लागतंय आम्हाला. वाकून जायचं म्हणलं तरी आता वय झालं होतंय का जायचं यायचं. ते अलीकडे सांगतात की आज शासकीय मोजणी येईल, शासकीय मोजणी आल्यानंतर आम्ही रस्ता करून खालून आलेला हा जो रस्ता आहे पाठीमागचा, असाच सरळ रस्ता करून देण्याचा त्यांनी शब्द दिला होता आणि तोच शब्द त्यांनी आज पाळावा आणि त्याप्रमाणे रस्ता करून द्यावा. त्याचबरोबर काही जागा त्या ठिकाणी याच्यामध्ये येत आहेत, तर त्यांनी तत्वता मान्यता केली होती की त्या जागेचा मोबदला देऊन जागा ॲक्वायर करण्यात येतील. या सगळ्या गोष्टीसाठी निश्चितपणे त्यांनी जर पाऊल उचललं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये 1 इंचही ट्रॅक ग्रामस्थांच्या बरोबर घेऊन ग्रामपंचायत त्या ठिकाणी आडवी पडेल आणि ग्रामस्थ जे निर्णय घेतील, जे टोकाचं पाऊल उचलतील, त्या टोकाच्या पावलाबरोबर ग्रामपंचायत म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहे. स्वातंत्र्य मिळालं जवळजवळ 79-80 वर्ष झाली. हळूहळू सबका साथ सबका विकास या आताच्या सरकारच्या म्हणण्याप्रमाणे हळूहळू विकास होत गेला. परंतु नीरा शिवता करार गावाच्या पश्चिमेला असलेली मुस्लिम वस्ती ही कायम विकासापासून वंचित राहिलेली. त्यांना धडनीट रस्ता नाही किंवा काय नाही. आता सध्या केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सरकार सारखंच आहे. त्यांचा बऱ्याच ठिकाणी विकास बघतोय, समाधानकारक विकास आहे. परंतु इथंच मात्र त्यांना जाण्या येण्या ज्या काय प्राथमिक सुविधा आहेत त्या मिळत नाही आहे. आता रस्त्याची अडचण मुख्य, शाळेत जाण्यासाठी, वृद्ध लोकांना प्रार्थनास्थळात प्रार्थना करण्यासाठी किंवा आणखी इतर सोयीसुविधेसाठी रस्त्याची आवश्यकता आहे. इथं जर अत्यवस्थ रुग्ण झाला कोणत्याही गंभीर आजाराने तरी त्याला तातडीनं नेता येणार नाही अशी परिस्थिती आहे. तो रस्ता मिळावा, तो रस्ता तातडीनं करून मिळावा ही सर्वांची, फक्त मुस्लिमांचीच नाही सर्व गावाची मागणी आहे. मुस्लिम समाजाबरोबर मुस्लिम समाज कोणत्याही अडीअडचणीला आमच्याबरोबर असतो, त्यांच्याबरोबर सुद्धा सर्व गाव आहे. त्यामुळं आम्ही 3 तारखेला या रस्त्यासाठी उपोषण करणार आहोत आणि जर त्यात सकारात्मक तोडगा निघाला नाही तर आम्ही 4 तारखेला सर्वांच्या बरोबर आत्मदहन करणार आहोत. ठिकाणी नीरा शिवता करार गावातील नीरा मस्जिद रेल्वे स्टेशन ठिकाणी जो मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या सोसायटीकडे जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने गेले 3-4 वर्ष झालं आश्वासन देऊन की आम्ही करणार आहोत, पण आता कुठंतरी टाळाटाळ करत आहे. तुम्ही असा भेदभाव का करता? या मुस्लिम समाज इथं आहे, तो पण आमचाच बांधव आहे ना, त्यांना रस्ता दिला पाहिजे ना. दवाखान्यासाठी, इतर अडचणीसाठी, ॲम्ब्युलन्ससाठी त्यांना रस्ता नाही आहे. किती वर्ष त्यांनी अन्याय सहन करायचा? आता भारत स्वतंत्र होऊन 80 वर्ष होत आले तरी अजून रस्ता नाही आहे. हा रस्ता लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने करावा, अन्यथा आम्ही ह्यांच्यासोबत असून
तीव्र स्वरूपात आंदोलन करू याची तुम्ही शासनाने दखल घ्यावी, रेल्वेने दखल घ्यावी. धन्यवाद.